आज ना पूर्ण दिवसाची वाट लागली असती, पण नशीब चांगला गेला पुढचा दिवस. का ते सांगते तुम्हाला पुढे. मी निघाली होती सकाळी ऑर्डरला जायला. बेबी शॉवरची ऑर्डर होती, म्हणून लवकरच निघालेली. तिकडे गेल्यावरती ना हा कुत्रा होता. कुत्रा नशीब बांधलेला, नाहीतर मला फार कुत्र्यांची भीती वाटते. इथे सुंदर रांगोळी काढलेली. मग लगेच बिफोरचा व्हिडिओ घेतला. पण माझ्यासोबत नेहमी असं होतं, आफ्टरचा व्हिडिओ घ्यायला ना टाईमच भेटत नाही. इथे मस्त तिने फ्लॉवर ज्वेलरी ऑर्डर केली होती, पण एक प्रॉब्लेम झाला होता. तुम्हाला बोलली ना आजचा दिवस गेला असता वाया, पण तो नाही गेला. तो यासाठीच, कारण इयरिंगला ना तिने काहीच लावायला दिलेलं नव्हतं. मग लास्ट मोमेंटला मी ग्लू ड्रॉपनी कसं तरी ॲडजस्ट केलं. कारण का हा दिवस तिचा मला वाया नव्हता घालवायचा. तिला एकदम सिंपल सोबर असा मेकअप हवा होता. मग तसाच मेकअप करून घेतला पटकन आणि इकडे बघा डेकोरेशन किती भारी केलेलं. किती काय-काय असतं ना यार बेबी शॉवरमध्ये पण. सगळेजण आईचे लाड पुरवत असतात, कारण छोटं पिल्लू येणार असतं ना. इकडे बघा माझं खूप दिवसांपासूनचं पेंडिंग काम कंप्लीट झालं. ये माझी ट्रॉली रेडी झालीये. बघा किती भारी आहे ना. आता यावरती मी इन्व्हर्टर लगेच ठेवून घेतला, कारण खूप पसारा दिसत होता त्या बॉक्सने. नंतर लगेच हेअर कटिंग करून घेतले. एवढे लांब केस बघून तर मलाच शॉक बसलेला. कसं काय कट करूया? तरी केले. नंतर आम्ही घरी यायला निघालो. फार भूक लागलेली. मग लगेच मी पनीरची बुर्जी आणि मस्त ब्रेड गरम केले आणि खाल्ले. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.